अध्याय 6 श्लोक 35 बघतोय आपण. श्री भगवानुवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहे चलम अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. श्री भगवान म्हणाले की पराक्रमी अर्जुना, हे महाबाहो, तू म्हणतोस त्याप्रमाणे मन आवरण्यास अत्यंत कठीण आहे. मनः दुर्निग्रहम चलम म्हणजे चंचल असेही आहे. असंशयम म्हणजे निसंशयपणाने. हे खरं आहे सगळं, पण असं असलं तरी सुद्धा हे कौन्तेया अभ्यासेन च वैराग्येण गृह्यते. अभ्यास आणि वैराग्य यांच्या बळावर त्याला आवरता येतं, हेही निश्चित आहे. या श्लोकात भगवंतांनी मोठ्या युक्तीने मनाचा संयम करण्याचा उपाय अगदी संक्षेपाने म्हणजे केवळ 2च शब्दात सांगितला. कोणते ते 2 शब्द? तर अभ्यास आणि वैराग्य. मनाच्या ठिकाणी एक विलक्षण गुण आहे. तो हा आहे की ज्याच्या ठिकाणी प्रीती असते तेथेच ते स्थिर होतं. जेथे प्रीती नसते तेथे ते जात नाही. मनाला स्वाधीन करण्यासाठी या गुणांच्या अनुरोधाने त्याच्याशी वागण्याची अत्यंत आवश्यकता आहे. चंचलता, हट्टीपणा, बलिष्ठता हे जेव्हा मन विषयासक्तीने भारावलेले असते तेव्हा दोषास्पद ठरतात, घातक ठरतात. पण तेच मन जर उच्च ध्येयाकडे प्रवृत्त झाले तर या चंचल आदी गुणांच्या साधकाला लाभ होतो, प्रगती झपाट्याने होते. चंचल आदी गुणांचा लाभ होतो म्हणजे काय? तर मन चंचल आहे म्हणून तर आपल्याला अनेक गोष्टींकडे लक्ष देऊन सावधपणे वावरता येते. बघा ना, काम करीत असताना त्याच्या अनुषंगाने असणारी अनेक व्यवधाने आपण सांभाळत असतो. व्यवधाने जसे सांभाळता येतात तसेच चंचलतेमुळे विषयांची विविधता सुद्धा जाणता येते. त्यातील चांगल्या वाईटाची निवड करणे सुद्धा सोपं असतं. एकाच वेळी आपण किती कामं करत असतो. शिवाय विविधते सुद्धा असे त्या कामांमध्ये, म्हणजे व्यवधाने सुद्धा आपण सांभाळतो आणि चंचलतेमुळे विषयांची विविधताही जाणता येते. मन प्रमाथी म्हणजे जिद्दी असल्यामुळे मग इंद्रियांना, शरीराला इच्छेप्रमाणे वागणे भाग पाडते. मन जे असतं ते इंद्रियांना वळवते तिकडे त्या बाजूनी. म्हणजे सद्ग्रंथांची आवड, सत्कर्माची आवड किंवा अनेक चांगल्या गोष्टींची मनामुळेच इंद्रिय आणि शरीरालाही सवय लागते. मन बलवान असल्यामुळे एखादी गोष्ट करायची मनाने जर ठरवली तर त्यापुढे दुसऱ्याचं काहीही चालत नाही. म्हणजे बलवान, चंचल, हे चांगले हट्टीपणा, हे जे गुण आहेत मनाचे, हे चांगल्या अर्थाने जर बघितले तर चांगलेच आहेत. पण हे सर्व चांगल्या करता, उदात्त ध्येयाकरता असते. जेव्हा ते सगळं अत्यंत त्यासाठी लाभदायक असतं. पण हे मन ज्यावेळी उदात्त ध्येयाने वेडावते त्यावेळी कोणताही त्याग करायला सिद्धही होतो. अनेक क्रांतिकारकांची चरित्रे जर वाचली तर तेच दिसतं की क्रांतीचा भयद मार्ग जो होता तो स्वीकारल्याने वीर युवकांच्या प्रपंचाची वाताहत झाली. खरं तर अनेक प्रकारच्या हाल अपेष्टा त्यांनी सोसल्या. मृत्यूला कवटाळावे लागले त्यांना. काहींना तर कारागृहातील यातनांमध्ये खितपतावे लागले. व्याधीने खंगले, पण त्यांचा निश्चय मात्र डळमळला नाही. कोणताही मोह, तर्कवाद त्यांना विचारांपासून ढळू शकला नाही. हाही मनाचा एक प्रमाथी आणि बलवान गुणांचाच परिणाम आहे. पण मनाचे जे दोष आहेत ते भूमिका किंवा ध्येय चांगले असेल तर उपयुक्त ठरतात. जसे शस्त्राचा उपयोग कोण कसा करतो यावर त्याचं चांगले वाईटपण अवलंबून असतं, तसं मनाचं आहे. म्हणूनच सत्पुरुषांनी चांगल्या मार्गाला लाग अशी जी विनंती मनाला केली आहे आणि मग असं म्हणताना पुन्हा सज्जन म्हणून सुद्धा मनाला संबोधलेलं आहे रामदास स्वामींनी. आणि त्यासाठी खालची ओळ महत्वाची आहे की अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. भगवंत म्हणतात चित्तवृत्ती आवरण स्थिर करणं, चंचल मनाला स्वाधीन करणं, यासाठी लागतो तो अभ्यास आणि वैराग्य. अभ्यास म्हणजे काय? तर तीच गोष्ट पुन्हा पुन्हा वारंवार सातत्याने दीर्घकालपर्यंत न कंटाळता न थकता करीत राहणं. पौनः पुण्येन प्रवृत्ती सह अभ्यासः. शंकराचार्य असं म्हणतात की पौनः पुण्येन प्रवृत्ती सह अभ्यास.
पुन्हा पुन्हा तीच तीच गोष्ट वारंवार सातत्याने करणं, न कंटाळता करणं, त्याला अभ्यास म्हणतात. मग साधनेच्या दृष्टीने ही तीच तीच करण्याची गोष्ट म्हणजे अभ्यास हवाच. आणि वैराग्य हवंय दुसरं सांगितलंय. म्हणजे वैराग्याचं काय व्युत्पत्तीने अर्थ आहे की विशेषेण रागः किंवा विगतः रागः यस्मात् सह विरागः. ज्याच्यातून राग म्हणजे प्रीती निघून गेलेली आहे. रागचा अर्थ इथे क्रोध नव्हे तर प्रीती, आवड ती निघून गेली आहे. ज्यातून ममता, प्रेम हे निघून गेलेलं आहे, त्याला वैराग्य म्हणायचं. याच अध्यायामध्ये अनाश्रितः सर्व संकल्प संन्यासी इंद्रियार्थेषु अनुसज्जते जे म्हटलंय त्या यासाठीच की जे आपल्याला मिळालंय कर्मानी व दैवानी मिळालंय त्याचा राग न धरता, म्हणजेच द्वेषही नाही आणि रागही न धरता, जे नाही त्याची हाव पण धरायची नाही आणि जे आहे त्यांनी हर्षोल्लासाने आनंदून पण जास्त जायचं नाही आहे. हे महत्त्वाचं आहे. याला म्हणायचं वैराग्य. विशेषेण रागः किंवा विगतः राग यस्मात् सह विराग. शरीर, मन, बुद्धीच्या पातळीवर वैराग्य ही क्रमाक्रमाने वाढवीत न्यावे, म्हणजे वाढवीत न्यावं लागतं. सर्व हवे नको आवश्यकतेच्या किंवा हिताच्या मर्यादेत ठेवणं याचं नाव वैराग्य. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की साधनेची योग्यता काही जन्मसिद्ध असते असे नाही. भगवंतही तेच म्हणतात आहे, मनः दुर्निग्रहम चलम. किंतु मन दुर्निग्रही आहेच, किंतु अभ्यासेन वैराग्येण च गृह्यते. जे साधनेची योग्य ती प्रयत्नपूर्वकता मिळवावी लागते, निष्ठेने वाढवावी लागते. साधनेची योग्यता ही जी आहे ती प्रयत्नपूर्वक मिळवावी लागते, निष्ठेने वाढवावी लागते. असे झाले तरच योग प्राप्त होतो. कोणतीही साधना तरच सिद्धीला जाते. तेच भगवंत इथे या श्लोकात सांगतात आहे. पुढचा श्लोक बघूया पुढे. 6व्या अध्यायातील 36वा श्लोक. असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः. जो मन आणि बुद्धीवर नियंत्रण असंयतात्मना म्हटलंय, जे नियंत्रण प्रस्थापित करू शकला नाही त्याला योग दुष्प्राप म्हणजे योग प्राप्त होणे अशक्य आहे. दुष्प्रापचा अर्थ आहे अशक्य, प्राप्त होण्यास अशक्य. इति मे मतिः असं माझं मत आहे, असं भगवंत म्हणतात आहे. वश्यात मना तु यतता, ज्याने मन बुद्धीला स्वाधीन करून घेतलाय त्याला मात्र शक्य आप्तुम आणि उपायतः, त्या उपायांचा अवलंब करून चांगल्या प्रकारे प्रयत्न केले तर, यतताचा अर्थ आहे प्रयत्न केले तर, तो योग प्राप्त करून घेणे शक्य आहे. इथे भगवंताने आपलं मत स्पष्टपणाने मांडलंय की जो प्रयत्न करील त्याला योगसिद्धी प्राप्त होईल आणि जो प्रयत्न करणार नाही त्याला सिद्धी मिळणार नाही. जसं अन्नाचे प्रकार कितीही असले तरी त्यातून शरीराचे पोषण व्हायचे ते एकाच पद्धतीने होते. त्यासाठी पचनशक्ती जठरातील अग्नीची व धातूंच्या अग्नीची चांगली कार्यक्षम असावी लागते. बाह्य साधना आणि मनबुद्धीचे नियंत्रण यांची तसेच आहे. मन बुद्धी नियंत्रित करण्यासाठी, मन स्वाधीन करण्यासाठी, इंद्रियांना योग्य वळण लावण्यासाठी सुरुवातीला मोकळीक, सोय, सवड यांना प्रकृती आणि प्रवृत्ती परिस्थितीप्रमाणे कधीतरी मनाला अवसर द्यावा लागतो. अवघड नियमांच्या दृष्टीने केवळ वेगळाच नाही तर विरोधही असतो, पण ते वळण लावण्याचे एक धोरण असतं. हे लक्षात ठेवून वागले तरच साधनेमध्ये प्रगती होऊन जितात्मा यतचित्तात्मा होता येतं. प्रयत्न मात्र सातत्याने हवे असतात. एक महापुरुष म्हणतात की मनाचा निग्रह करणे म्हणजे दर्भाच्या टोकाला लागलेल्या पाण्याच्या थेंबाने समुद्र उपसण्यासारखेच आहे, किंवा भूमीवर सांडलेला पारा उचलणे जसं कठीण जातं तसे या सूक्ष्म मनाला आवरणं कठीण जातं. वैशात्मा संयतात्मा झाल्यानंतर सुद्धा यतता म्हणजे प्रयत्न चाललाच पाहिजे, यत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे असं भगवंत म्हणतात. प्रयत्न करणारा योगी होऊच शकत नाही. प्रयत्न न करणारा जर असेल तर योगी होऊ शकत नाही. प्रयत्न करावेच लागतात असेही ते म्हणतात. तोच योगी होऊ शकतो. जन्मजन्मांतरीच्या प्रयत्नाने उत्पन्न झालेले भाग्य
पाठीशी असेल तरच वास्तव अर्थाने मनाचा निग्रह करणे माणसाला एका जन्मात साधेल. याची दिही याची डोळा, योगसिद्धीचा मुक्तीचा सोहळा त्याला पाहता येईल. आणि म्हणून अर्जुनाच्या मनात पुन्हा प्रश्न उत्पन्न झालाय. आणखीन ते प्रश्न कोणते आहेत ते बघूया. 6व्या अध्यायातले 37, 38 आणि 39 बघतोय श्लोक. अर्जुन उवाच अयति श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः अप्राप्य योग संसिद्धिं कांगतिं कृष्ण गच्छति. श्रद्धया उपेतः संधी आहे तिथे, आणि योगात चलित मानसः. अर्जुनाने विचारलंय की हे कृष्णा, एखाद्या साधकाची श्रद्धा तर आहे, पण त्याच्याकडून पूर्ण प्रयत्न झाला नाही आहे. अशा वेळी अयतीही म्हटलंय. अयतीही म्हणजे संयमी नाही आहे, प्रयत्न नीट झाला नाही आहे. योगाचलित मानसा, ज्याचं मन साधनेपासून योगापासून ढळलंय, विचलित झालंय, तर मग योगसिद्धीला प्राप्त न होता, योगसिद्धीम अप्राप्य, योगसिद्धीला प्राप्त न होता हा कांगतिम गच्छती, कोणत्या गतीला जातो. 38वा श्लोक बघूया. कच्चिन्नो भय विभ्रष्टश्चिन्नाभ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणपति. कच्चित् न उभय विभ्रष्टः छिन्नाभ्रमिव, छिन्नाभ्रम इव. हे महाबाहो, ब्रह्मप्राप्तीच्या मार्गामध्ये, ब्रह्मण पथी म्हटलाय, म्हणजे ब्रह्मप्राप्तीच्या मार्गात आश्रयहीन, विशेष मोहित झालेला असा. आश्रयहीन म्हणजे अप्रतिष्ठ, आश्रयरहित असा हा, आणि विमूढ म्हणजे मोहित झालेला असा हा. ब्रह्मप्राप्तीच्या मार्गात आश्रयरहित, मोहित झालेला असा हा, छिन्न भिन्न झालेल्या, दिशाहीन झालेल्या, आकाशातच विरून गेलेल्या ढगासारखा, धड इकडेही नाही आणि धड तिकडेही नाही, उभय विभ्रष्ट म्हटलाय. तर असं जर झालं तर कच्चित न नश्यती, म्हणजे हा नष्ट तर होत नाही ना त्यासारखा. आणि 39वा श्लोकही इथेच बघणार आहे आपण. एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्य शेषतः त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते. ही उपपद्यते शेवटच्या शब्दाचा अर्थ आहे, हे कृष्णा, मे एतत् संशयम अशेषतः छेत्तुम, माझा हा जो संशय आहे तो अशेषतः म्हणजे संपूर्णपणे, छेत्तुम म्हणजे दूर करण्यासाठी, अर्हसी तूच योग्य आहेस. कारण ही आलेलं आहे, म्हणजे कारण ही उपपद्धती ती संधी होता. कारण असा हा जो संशय तुमच्याशिवाय दुसरं कोणीही, त्वत् अन्यः, दुसरा कोणीही दूर करणं शक्य नाही. जी माणसं अश्रद्ध आहेत, नास्तिक आहेत, ऐहिक जीवनातील सुखापलीकडे श्रेष्ठ काही आहे हे मानत नाही, असे लोक स्वतःला बुद्धिमान, प्रत्यक्षवादी, तर्कशुद्ध, विचारसरणीचे समजत असतात. ते खरोखर पामर आहे असं श्रेष्ठ म्हणतात. श्रद्धामयोयम पुरुषः, माणूस मुळात श्रद्धामय असावयाचाच. आणि अशी माणसाची व्याख्याच शास्त्राने केली आहे की ज्यांची श्रद्धा असते ते काही ना काही शक्तीला, बुद्धीला अनुसरून साधना करीतच असतात. पण भगवंतांनी आधीच्या श्लोकांमध्ये म्हटल्याप्रमाणे साधना करताना साधनेची आवश्यक ती अंगोपांगे परिपूर्ण असावी लागतात. मग ती बाह्य असो की अंतरंगसुद्धा असो, जसे असायला हवे तसे असले पाहिजे. साधना करताना दोन्ही प्रकारे अंगदी. ही योग्यता टिकवण्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतात, सातत्य टिकवावे लागते, त्याग करावा लागतो, तो महत्त्वाचा असतो. सांसारिक सुखोपभोग किंवा आदर, सत्कार, यश, प्रतिष्ठा, कामना योगारूढ होणाऱ्याने सोडले आहेत. म्हणजेच काय, संसाराचा आश्रय सोडून परमात्मा प्राप्तीच्या मार्गावर आहे. परंतु काही कारणाने अजून परमात्मा प्राप्तीही झाली नाही आहे, आणि मग अंतसमयी साधनेपासून विचलित झालेला आहे. संसारही सुटला आहे आणि पूर्णपणाने परमात्मा प्राप्तीही नाही.
आणि साधनेपासून विचलितही झाला आहे. कधी वैयक्तिक दौर्बल्यामुळे, कधी मोहामुळे असेल, पण साधना सुटली आहे. परमात्मा विस्मृती होते आहे. अशाची गती कशी होते? असा पुढचा 38वा श्लोक अर्जुनाने विचारला होता की असा हा उभय विभ्रष्ट कच्चिच्छिन्नाभ्रम इव न नश्यती. अशी शंका अर्जुनाने भगवंताकडे केली होती. अर्जुन विचारतोय की दोन्ही बाजूंनी भ्रष्ट झालेला हा सांसारिक अथवा पारमार्थिक उन्नतीपासून वंचित झालेला हा साधक छिन्न विच्छिन्न झालेल्या ढगाप्रमाणे नष्ट तर होत नाही ना. ढगाचा दृष्टांत इथे दिलाय विशेष समजवण्यासाठी. कारण मनुष्य हा ब्रह्मनगरीचा वाटसरू आहे. संसार ग्रामाहून त्याला ब्रह्मनगरीच्या मार्गाने हा चालत आहे. जर संसार ग्रामातच तो राहील तरीही येथे काही ना काही सुख त्याला मिळेलच. जर हा ब्रह्मनगरीची प्राप्ती झाली तर मग तर अखंड सुख मिळेल, आनंदाचं साम्राज्य मिळेल, यातही शंका नाही. पण जर तो मध्येच लोंबकळत राहिला तर त्याची अवस्था काय होईल, ही शंका इथे अर्जुनाची आहे. जसा ढग आकाशात असतो, तो आकाशात असेल तर एक प्रकारची शोभा दिसेल. जर त्याची वृष्टी झाली तरीही पृथ्वीवरची शोभा त्याने वाढवली, कारण त्या अभ्र म्हणजे जो ढग आहे तो ढगाने वृष्टी केली तर पृथ्वीवरची शोभाही तो वाढविल असं मानता येईल. पण हा जो ढग आकाशातही राहिला नाही आणि वृष्टीरूपानेही पृथ्वीच्या सृष्टीचं पोषण न करता मध्येच विरल होऊन नष्ट झाला तर त्याचं ढग होणं व्यर्थच झालं म्हणायचं का, अशी शंका आहे अर्जुनाला. एक प्रकारे योगभ्रष्टाची भयानक अवस्था होत असावी असं त्याला वाटतंय. तर यासंबंधी खरी स्थिती काय आहे, असा प्रश्न अर्जुनाने केलाय. आणि मग पुढे म्हणतोय की भगवंत आपणच त्याचं उत्तर देऊ शकाल, कारण आपणाशिवाय दुसरं कोणीही याचं मला उत्तर देऊ शकणार नाही. असा हा 39वा श्लोकात त्याने विचारलं आहे की हा माझा संशय तुमच्याशिवाय दुसरा कोणीही दूर करणे संभव नाही. आता पुढच्या श्लोकामध्ये 40व्या श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्या अमृतमय वाणीतून काय उत्तर दिलंय तो श्लोक पुढे बघूया.